हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की मी एक मोठ्या ट्रिपवर जाऊन आली आहे सध्या. तर येस, हा आहे आमचा मेक्सिकोमधला नेक्स्ट डे. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये ऐकलंच असाल, आम्ही वायादोलिडमध्ये आहोत. तर तिथेच एक छान असं आम्हाला रेस्टॉरंट सापडलेलं, म्हणजे ब्रेकफास्ट रेस्टॉरंट सापडलेलं, आणि तिथे आम्हाला खूप छान ब्रेकफास्ट बफे मिळाला. ऑफकोर्स इथे नॉनव्हेज ऑप्शन्स जास्त होते, पण तरी पण यामधनं पण आम्हाला काही व्हेज ऑप्शन्स मिळाले. तर तुम्ही इथे बघू शकता, कलरफुल मेक्सिकोमध्ये असा कलरफुल ब्रेकफास्ट होता. आम्हाला बीन्स खायला मिळाले. नंतर जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर भरपूर काही होतं खायला. एग्स होते, पोटॅटोज होते. तर मी तिथलं आपलं बीन्स, नाचोज, नंतर पॅनकेक्स असे ऑप्शन चूज केले आणि आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. तुम्ही इथे बघू शकता, इतकं सुंदर असं रेस्टॉरंट आहे. आणि हा जो आहे तो क्रिसमस पिरियड असल्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा डेकोरेशन केलेलं होतं. आणि फ्रेश फ्रूट्स तुम्ही माझ्या मागे बघू शकता, कारण की मेक्सिको हे एक ट्रॉपिकल कंट्री आहे, तर इथे तुम्हाला खूप फ्रूट्स बघायला मिळतात. आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही चाललेलो आहे इथल्या चिचेन इझाला. तर हे 7 आश्चर्यांपैकी एक आहे, म्हणजे वर्ल्ड्स वंडर काहीतरी म्हणतात ना ते. हां, त्यापैकी हे एक आहे. तर येस, मजा येणार आहे. आणि इथलं जे स्ट्रीट मार्केट आहे ते तुम्हाला दाखवते. खूप भारी आहे, कलरफुल एकदम. तर चला जाऊया चिचेन इट्झा. Can you do again? Look. Yeah, we'll come. आता जस्ट यश तिकीट काढायला गेलेला आहे आणि इथे खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही बघू शकता, फुल लोकांनी भरलेलं आहे, कारण की इथे क्रिसमस हॉलिडेज चाललेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे आत तिकीट घेऊन. आणि इथे टूर्स पण करतात ते गाईड घेऊन, तर ते पण सगळं आहे. प्लस इथे खूप कॅब्स विकायला आहे. तर मला खूप इच्छा होती, पण मी काही घेतली नाही, तर माझ्याकडे ऑलरेडी खूप कॅब्स आहेत. तर येस, आता तिकीट काढूया आणि आज जाऊया. You need to say Incaba and after your name. Don't forget Incabae will be my name is. Okay? You need to say Incabae, and it's something very complicated to understand this theory. You know why? Because in Yucatan Peninsula, in the whole year, you can see very nice green forest. Why the archaeologists say drought time? Well, तर आता चिचेन इझाबद्दल थोडंसं सांगते. तर चिचेन इझा हे एक 7 नवीन जगातल्या आश्चर्यांपैकी एक असं आहे. तसंच हे वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईट पण आहे. तर इथे पूर्वी मायान सिव्हिलायझेशन होतं. तर मायान लोकांचं हे इम्पॉर्टंट असं शहर होतं. तर इथलं जे तुम्ही मागे पिरॅमिड बघताय, त्याला बघून मला जे इजिप्तचं पिरॅमिड आहे त्याची आठवण आली. तर मला ते पिरॅमिड व्हिजिट करायला पण नक्की आवडेल. तर जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, आम्ही गाईड केलेला, तर त्या गाईडने आम्हाला इथली सगळी इन्फॉर्मेशन दिली, छान समजावलं. त्यामुळे आम्हाला हे पिरॅमिड बघण्यात अजून इंटरेस्ट आला. आणि हे जे तुम्ही माझ्या मागे पिरॅमिड बघताय, हे एन्शियंट काळातलं टेम्पल पण होतं आणि त्याचा यूज कॅलेंडर म्हणून पण केला जायचा. Can you do that again? Can you do that again? can we retry? असा आवाज केल्यावर असा आवाज येतो इथनं. असं म्हणतात की हे चिचेन इझा 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. तर 400 ते 600 ADच्या दरम्यान मायन लोकांनी हे शोधून काढलेलं. यानंतर आम्ही चिचेन इझाचा साईडचा परिसर बघितला आणि आम्हाला बघता बघता असं वाटलं की आम्ही पूर्वीच्या काळातच ट्रान्सपोर्ट झालेलो आहोत. ज्या दिवशी आम्ही इथे आलेलो त्या दिवशी खूप जास्त ऊन होतं आणि मेक्सिकोमध्ये हॉट आणि व्हेरी हॉट हे असे 2च सीझन असतात. फिरल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली आणि आम्ही तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि पुढची जर्नी स्टार्ट केली. चेक इन करतोय नेक्स्ट हॉटेलला. चिचेन इझा एरियामध्येच आहे आणि तिथून काही ते 10-15 मिनिटावरच होतं हॉटेल. सो आता आलेलो आहे आम्ही. हे फुल जंगलमध्ये हॉटेल, तुम्हाला दाखवते कसं. मेक्सिकोमध्ये येताना आम्हाला एवढंच माहिती होतं की इथले बीचेस खूप सुंदर आहेत आणि इथे आल्यावर मला कळालं की इथे खूप जास्त ग्रीनरी पण आहे. तर आम्हाला दोन्हीही एक्सपिरियन्स करायला मिळालं. मेक्सिकोचं जे वातावरण आहे हे मोस्टली इंडियासारखं आहे, म्हणजे थोडंसं हॉट आहे. आणि इतके दिवस आम्ही इथलं हॉट वेदर एक्सपिरियन्स केलं, तर या दिवशी आम्हाला थोडंसं चिल आणि थंड अशी प्लेस पाहिजे होती, जी की आज आम्हाला मिळाली. तुम्ही बघू शकता, इथलं स्विमिंग पूल इतका मोठा आहे आणि इथे हाच एक स्विमिंग पूल नाहीये, दुसऱ्या साईडला अजून एक पण स्विमिंग पूल आहे. आणि जस्ट तुम्हाला सांगितलं हॉटेलचं चेक केलंय. तर आम्हाला 2 हॉटेलच्या रूमचे ऑप्शन दिलेले. त्यापैकी आता एक आम्ही सिलेक्ट करतोय. एक पूलला लागून आहे आणि एक पूलच्या थोडंसं मागे आहे. आमच्यासोबत जी फॅमिली आली आहे त्यांच्या साईडला. तर फटाफट रूम बघते, सिलेक्ट करते आणि मग तुम्हाला रूम टूर देते.
तर ही आहे आजची आमची रूम. इतकी सुंदर आणि छान डेकोरेट केलेली होती, तुम्ही बघू शकता. मला तर इथे एकदम लक्झरी टेंटचा फील येतोय. तुम्ही बघू शकता इतकी छान डिटेलिंग आहे. फॅन खूप छान आहे. नंतर बेड पण खूप छान डेकोरेट केलेला आहे आणि व्हाईट पडदे खूप जास्त छान दिसतात. आणि हा वॉर्म कोझी असा येलो लाईट याला जास्त सुंदर बनवत आहे. तर इथे आहेत या 2 चेअर्स. नंतर इथे आहे वॉर्डरोब. वॉर्डरोब म्हणजे काय, इथे ब्लँकेट्स वगैरे एक्स्ट्रा सामान असं ठेवलेलं आहे. तुम्ही इथे तुमचे जॅकेट्स वगैरे ठेवू शकता. यानंतर आपण जाऊया वॉशरूमकडे. हे आहे इथलं बेसिन. तर इथे 2 बेसिन दिलेले आहेत आणि आत शॉवर एरिया दिलेला आहे आणि साईडला आहे टॉयलेट एरिया. तर असं स्पेशियस असं छान आमचं हॉटेल आहे आजच्यासाठी. आणि मी तुम्हाला जो सांगत होती हा सेकंड पूल आहे. तर इथे कोणीच नसल्यामुळे हा सगळा पूल आमच्यासाठीच होता आणि आम्ही इथे खूप एन्जॉय केलं. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो नेक्स्ट डेचा आहे, म्हणजे नेक्स्ट सकाळी आम्ही हा व्हिडिओ काढलेला आहे. तर आदल्या रात्री आम्ही खूप थकून आलेलो, चिचेन इजा बघून आलेलो. तर त्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारल्या, नंतर आम्ही झोपलो आणि नेक्स्ट डेला आम्हाला आता चेकआउट करायचं होतं. बाय द वे हे जे हॉटेल होतं ते नवीनच booking.com आलेलं होतं आणि आम्हाला मिळालं. तर इथे मस्त ट्रेल्स पण होत्या. तर आम्ही ट्रेल्स केल्या. यानंतर आम्ही इथला आसपासचा परिसर एक्सप्लोअर केला. स्विमिंग पूल बघितला. यानंतर आम्ही स्विमिंग पण केलं इथे. तर तुम्ही बघू शकता किती छान ग्रीन आहे आणि किती छान असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. तर हा आहे इथला छोटासा वॉटरफॉल. खूप छान दिसत होता आणि यामुळे इथल्या स्विमिंग पूलला एक वेगळाच असा लुक येत होता. तुम्ही बघू शकता इतका ह्यूज स्विमिंग पूल आहे आणि मी तरी फर्स्ट टाइम एवढा स्विमिंग पूल बघितला. हॉटेल एक्सप्लोअर केल्यानंतर झालेला होता टाईम चेकआउटचा आणि आम्हाला इथून जायचं होतं मेरिडा युकॅटनला. तर इथून मेरिडाला जाण्याचा रस्ता होता साधारणतः 2 तासांचा. तर यानंतर आम्ही चेकआउट केलं आणि चेकआउट केल्यानंतर आम्ही लंच केला आणि ओव्हरऑल या दिवशी आम्ही खूप मस्त टाईम स्पेंड केला. इथे वॉकला गेलो आणि याआधी पण तुम्ही बघितलेलं आहे आम्ही चिचेन इजा व्हिजिट केलेलं. तर आम्हाला खूप छान वाटलं. तर असा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.